2 दिवस झाले अंत्यविधी नाही. काय पोलिसांकडे मागणी, पोलिस काय कशा पद्धतीने याचा तपास करतात? अजून तर काहीच वेळ घेतलं. जमीन आहे का? माझी एकच मागणी आहे. तिकडे सांगा. माझ्या नवऱ्याला न्याय द्या. रडू नको रडू नको बिना तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं? आज 3 दिवस उलटले, मात्र अजून आणखीन तर कुठलाच आरोपी सापडला नाही, काहीच नाही. आणखीन तर मृतदेह तुम्ही ताब्यात घेतला नाही. काय आता पोलिसांकडे नेमकं काय तुमचं मागणं असेल? न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला. एक गरीब घराण्यातल्या मुलाला मारून टाकले त्यांनी, एके बायकोच्या नवऱ्याला. रडू नको. आरोपींना अटक करण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय तुमची मागणी आहे का? गुन्हा दाखल करून व्यवस्थित पोलिसांनी घेतलाय का? कशा पद्धतीने तुम्हाला काय पोलिसांच्या तक्रार आली? वेगाने त्यांनी हे करावं. त्यांनी तात्काळ हे करायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचा देह ताटून ठेवलेला आहे, माहिती का? 2 दिवस झाले त्यांचा त्यांचा जीव घेतला, त्यांच्या एवढं वेदना दिलं त्यांना. काही दोष नसताना त्यांना या जगातून घालवलंय. ही सगळी घटना घडली आहे, मात्र पोलीस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सहकार्य करतात का? पोलिसांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तपास योग्य पद्धतीने होतोय का नाही? त्यांनी आणखी माझ्यासाठी काही केलंच नाही, तर मी त्यांच्याबद्दल सांगणार काय? त्यांनी सगळे आरोपी गोळा करावं, त्यांना व्यवस्थित सगळी शिक्षा द्यावं, ते करा मला न्याय द्यावा. आणि माझी एवढीच मागणी, माझ्या मागे कोणाचाच आधार नाही, मी एकटी आहे, मला मूल नाही बाळ नाही, माझा आधार माझ्यापासून हिसकावून घेतलाय. माझी सोय लावायला पाहिजे त्यांनी. नाही पाहिजे. हा जो प्रकरण घडलेला आहे खूप गंभीर आहे आणि त्याची गंभीरता बघून मी आता 3 दिवस अगोदर हॅलो आवाज येतोय सगळ्याला साहेब, तुम्ही बोला बोला, आवाज येतोय सगळ्याला. तो 3 दिवस अगोदर मी इथे रुजू झाला होता. आपलं माझी ट्रेनिंग होती, त्याच्यानंतर हा जो प्रकार घडला याच्यामध्ये आपण खूप सिरियसली करून 6 आरोपी त्याच्यामध्ये आपण अटक केलेले आहे आणि बाकीचे उरलेले 3 आरोपी सुद्धा आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये जे काय मागणी आहे, आता जे मी टीव्ही मध्ये बघत आहे आणि माझे लोक जे सांगत आहे, जे काय मागणी असेल प्रत्येक मागणी मी तुमची त्याच्यामध्ये पुराव्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये आपण ऍक्शन घेणार. एसआयटीच्या ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आपण, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्टची बेस्ट टीम आपण एसआयटी मध्ये टाकलेली आहे. जे काय अडचण असेल तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोला, मला येऊन भेटा. आपण सगळी गोष्टी निष्पक्ष आपण पुराव्याच्या हिशोबाने याच्यामध्ये करणार. त्या बाबतीत तुम्ही निशंकोच राहा. मागचे 1-1.5 वर्ष मध्ये आपण बीडमध्ये आपण पुराव्याच्या हिशोबाने निष्पक्ष पोलिसिंगचे आपण उदाहरण दिलेले आहे आणि आता पण माझा स्टँड तोच आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही मला भेटू शकते, माझ्याशी संवाद साधू शकते आणि आपण 100% तुम्हाला प्रत्येक तुमचे जे काही डाऊट्स असतील ते पुराव्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. पण असं हे जे आपण बोलो मेन आरोपी बाहेर आहे सर, आणखी कोण ते? मेन आरोपी बाहेर आहे सर. कोण सौरभ सोनवणे हा मेन आरोपी बाहेर आहे सर. तो त्याच्यावर एफआयआर व्हावा त्यासाठी आम्ही इथे थांबलो नाही. तो त्याचा काय पुरावा आहे? नाही, आता त्याच्याच मी तुम्हाला सांगतो की त्याचे आपण सगळे आरोपींचे सीडीआर काढलेले आहे. नंबर 1. नंबर 2, जे तुम्ही सांगतात सौरभ सोनवणे, त्याच्या घरचे सीसीटीव्ही आपण काढलेला आहे. आता सध्या सीडीआर मध्ये एकही कॉल नाही झालेला आहे आणि सीसीटीव्ही मध्ये त्याची पूर्णपणे लोकेशन त्या दिवशीची घरी आहे. तरी पण तुमचे जे काही डाऊट्स असतील आपण सगळे क्लिअर करू. पण असं बोलून उपयोग नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टामध्ये सादर करावा लागते, प्रूव्ह करावा लागते. तो जो आहे आपण तुम्हाला डमडाटा वाटते, डमडाटा सुद्धा काढू. पण असा प्रोसिजर नाही, कानून प्रोसिजर मध्ये असा होऊ शकत नाही. बिकॉज आपल्याला प्रत्येक गोष्टी कोर्टात समोर दाखवावं लागते. तो हे जे तुम्ही म्हणत आहे, सॉरी, आरोपीला फरार होण्यासाठी त्या गाडीचा उपयोग केला असं म्हणता येते. सगळी मी तुम्हाला काय म्हणतो की तुमचे डाऊट्स असतील आणि त्याच्यासाठी मला काही हरकत नाही. पण प्रत्येक गोष्टी आपण व्हेरीफाय करून त्याचा रोल झाला तर आपण त्याला सुद्धा अटक करू. पण आजची परिस्थितीमध्ये तसा एव्हिडन्स नाही आहे.
तुमची जे तक्रार असेल त्याची सखोल चौकशी करू आपण आणि त्याचा रोल झाला तर आपण त्याला आरोपी करू. सौरभ सोनवणेचं बोलणं झालं नाही सर. काढतायत सगळ्याचे कॉल काढतायत. साहेब आरोपी दीपक कदम यांच्याबरोबर बोलणं झालं असं म्हणतात. हा ती आरोपी आहे तो आता राहिलेले कदा एक समथिंग रामेश्वर गायकवाड म्हणून आणि बाकीचे 2 हे लवकरात लवकर अटक होईल. ऑलरेडी माझी 3-4 टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाहेर आहे. माझी 3-4 टीम एलसीबीची आणि पोलीस स्टेशनची बाहेरच आहे. मी सगळं करणार आणि तपास आपला उत्कृष्ट क्वालिटीचा होईल. जो घटना घडलेली आहे त्याच्या मला दुःख आहे की हे घटना घडलेली आहे, पण FIR करणं एव्हिडन्स शिवाय पॉसिबल नाही आहे. जो खासदार बजरंग सोनवणेचा जो मुलगा आहे सौरभ सोनवणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. आणि त्याला अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. अनेक लोक सांगतात की तो आलता त्याच्या गाडीमध्ये 2 आरोपी फरार आहेत. म्हणजे सरळ सरळ सौरभ सोनवणेचा या घटनेमध्ये इन्व्हॉल्व आहे, तो सहभागी आहे आणि यात तो सह आरोपी करावा यासाठी आम्ही 2 दिवस झाला थांबलेलो आहे. आप नीचे प्रेस प्रेस असं धरा असं येतं का जरा तुम्ही
तुमच्या काय पॅन्ट भरायला काय काय सर माग बस पाहिजे इकडे या इकडे उडा उडा चला उडा 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 थोड्या वेळ तेवढ्या गाड्याचं बोलून घेऊन खाली बसता काय करू खाली बस बसा ना पाणी टाका
पाणी पटकून जा बाहेर चक्कर आली जरा मागा व्हा.
बोलू द्या ना, काय करायला खुलवायला कडे शिक्षण देणं होत नसेल तुम्हाला जर पैसे हात बसला माझ्यासमोर आला माझा नवरा माझा सगळ्यात मोठा आधार होता. माझ्या जीवाचं माणूस गेलाय. भैया जरा थोडं मागे भैया काही होत मारू टाकायचं काय वजारीचा केलं सगळ्या महाराष्ट्रातला विनाश करून असे लोक वाढत नव्हते अशा आरोपीला फाशी द्या एवढंच आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपी गोळा करा. आरोपीला फाशी झाली पाहिजे. आम्ही काय म्हणत नाही द्या आम्हाला. आरोपीला फाशी झाली पाहिजे. आम्हाला काय तुम्हाला मागलं काय मागितलं नाही. तुम्हाला मागलं दुसरं मागितलं नाही. आम्ही एकच मागतो. आमचा गेलाय तसा त्याला आला येतं. तुम्ही झोपी जाऊ नका. तुम्ही झोपी जाऊ नका. तुम्ही झोपी काढा 5 दिवस झाले. झोपी काढा 5 दिवस झाले. तुम्ही कराकर भरलं. तुम्ही काय केलं नाही. आमच्यासाठी आणि काय केलं नाही. साहेबाचं ऐकून तर घ्या ना तुमचं ऐका त्यांचं ऐका ना काहीतरी ऐकलं ते ए अश्रुबा आपण ऐकलं तर 5 दिवस झाले. 1 दिवस झाले 1 दिवस झाले आता काय झालं काय राहिलं राहिले का
बजरंगी सोनवण्याचं पोरगं आलंच पाहिजे, न्याय भावाला मिळालाच पाहिजे. कसं करायचं नाही कोणी गेले तर त्यालाच केलं. गरीब होता फासावा, त्याला लटकीलाच पाहिजे, त्याला फाशी दिलीच पाहिजे. अरे इकडे जाऊ नका वाढ. त्यांचं काय म्हणाला हवा लागू शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही ठरवलंयच का या समाजाला आणि ओबीसी समाजाला मारायचं? आणि खरं म्हणजे आता सांगितलं आमच्या बंधूने, या मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टीच्या नमिता मुंदडा या सगळ्या लोकांनी तुम्हाला मतदान दिलंय. त्याची परतफेड आमचा माणूस काही चूक नसताना ज्या पद्धतीने तुम्ही त्याची हत्या केली, त्यामध्ये तुमचं दावा शिवलंय का? म्हणजे तुम्ही महिला तुमच्याबद्दल आम्हाला एक महिला म्हणून आदर आहे, पण एकही शब्द तुम्ही बोलत नाही. तुमचा पती बोलतो अक्षय आमदार म्हणून मिळतोय, तुम्ही यायला पाहिजे.
बसा